हाय हॅलो नमस्ते. मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आज आपला व्लॉग हा सकाळीच सुरू झालेला आहे, म्हणजे उत्कर्षला स्कूलला जातानाच मी सुरू केलेला आहे. आणि उत्कर्ष इथे स्कूलला निघालेला आहे आणि त्याचे बाबा त्याला सोडवायला जात आहेत बाईकवर. तर ही बाईक आपली 2011 साली घेतलेली आहे. साधारण समज झाले तिला 16 वर्ष 15 वर्ष तर झालीच समज. तर आता बाईकवर जातात, कारण गाडी मोठ्या गाडीने जायला ना तिकडे खूप अशी ट्रॅफिक असते सकाळी, खूपच ट्रॅफिक असते. त्याच्यामुळे मोठ्या गाडीने जाऊन फायदाच नाही, कारण पार्किंगलाही जागा भेटत नाही आणि खूपच ट्रॅफिक होते. त्याच्यामुळे लेटच होतो, लवकर जात नाही कोणी. आता ही बाईकसुद्धा ते अर्धवट घेऊन जातात आणि अर्धवट मागे पार्क करतात एका ठिकाणी आणि तिथून पुढे पायी चालत जातात, असं असतं. तर इथे उत्कर्षचे बाबा आता त्याला सोडायला गेलेले आहेत. आणि इथे पाहू शकता दुसरी मुलं, काही ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये आहेत तर काही व्हाईट कलरच्या. तर प्रत्येकाचं कसं ड्रेस याच्या त्याच्या हा पिढीचा जो ड्रेस आहे ब्ल्यू कलरचा पिढीचा आहे आणि व्हाईट कलर हा रेग्युलर स्कूलचा आहे. आणि इथे उत्कर्ष बाबा उत्कर्ष शाळेतून आला होता आणि त्याच्या हे बाबा नंतर हाय मुलं उशिरा आले, कारण यांची शाळा उशिरा सुटते. उत्कर्ष शाळा थोडी लवकर सुटते, हे मोठ्या वर्गातली मुलं आहेत. तर उत्कर्ष बाबा आणि उत्कर्ष किराणा आणायला गेले होते. उत्कर्ष बाबा त्याला शाळेतून घेऊन आले आणि नंतर मग किराणा आणायला गेले डीमार्टला. त्यावेळेस मी काही शूट केलं नाही. तर तिकडे जाऊन आले आणि आल्यानंतर तिथे वर बिल्डिंगला ना पाणी मारत होते. कदाचित आता कलरिंगचं काम चालू करतील, रिनोव्हेशनचं काम आता मला वाटतं कंप्लीट झालेलं आहे. फक्त प्रत्येकाच्या घरातलं म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अजून बाकी आहे सोसायटीचे. बाकी बाहेरचं प्लास्टर वगैरे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता कलर देणार आहेत बहुतेक. त्याच्यासाठी हे चालू आहे. ना आता कसं पावसाळा पण येतो आहे लवकर, म्हणजे लवकरच येतो आहे. आता सध्या उन्हाळा आहे पण पाऊस कधी येऊ शकतो, म्हणून कदाचित कलर देऊन घेणार असावेत असं मला वाटतं आहे. तर बिल्डिंगचं पूर्ण ते सिमेंट वगैरे जे आहे ना ते धुवून काढत आहेत वर. तर हे दोघं तेच पाहत होते आणि इथे पिशव्या काढतात आणि इथे खूप मोठी गंमत झालेली आहे त्यांच्याबरोबर. तीच मी पाहत होती आणि मज्जा घेत होती त्यांचं दोघांचं काय चाललं आहे. विंडोमधूनच मी शूट करत होती. तर हे दोघं ज्या पिशव्या आहेत ना त्या घरूनच घेऊन गेले होते. म्हटले कशाला विनाकारण पिशवीसाठी पैसे घालायचे डीमार्टमध्ये, म्हणून हे पिशव्या घेऊन गेले. आणि ह्या जरा थोड्या जुनट आहेत ना, तर उत्कर्ष बाबांनी गाडीवर आणल्या 2 साईडला लावून, पण नशीब ते रस्त्याने पडली नाही. तर इथे उत्कर्ष बाबाबरोबर काय चालला किस्सा तुम्ही तुम्हाला दाखवते. आणि कॅमेऱ्याच्या क्वालिटीमध्ये ना मग अशी थोडा ब्लर होता, थोडा कॅमेरा क्लीन केल्याबरोबर क्लिअर दिसायला लागलं. म्हणजे इतकंही क्लिअर दिसत नाही पण बऱ्यापैकी क्लिअर दिसायला लागलं. तर दोघं त्याचे बाबा म्हणतो ते एक पिशवी पकड तू, मी एक ठेवून येतो, किंवा मग एक तू पकड. तरी ते त्यांनी सांगत होता त्यांना की ही बिस्किट मी हे पाहू शकता. ही झाली गंमत त्यांच्याबरोबर. तर त्यांनी पिशवी उचलताच बेल्ट आले त्याच्या हातात आणि पिशवी पडली खाली. तर त्यात उत्कर्षला किती सरप्राईज झाला. उत्कर्ष त्याला वाटलं आता मम्मा पाहिल तर ओरडेल, तर हे तुम्हीच केलं, तुम्हाला म्हटलं होतं मी पिशवी व्यवस्थित धरा वगैरे असं काहीतरी बोलत होतं त्यांना. म्हटलं द्या एक पिशवी मी घेतो. तर मग ती पिशवी त्यांनी उचलली, झटकली आणि त्यांना माहीत असावं बहुतेक मी शूट करते, बहुतेक माहीतच होतं. तर त्यांनी झटकलं आणि मग तशीच पकडून घेऊन आली. मला असं वाटलं इतर जण कुणी मला म्हणेल की पिशवी पडली किंवा पिशवी घ्यायला तरी जायचं, घरातूनच मज्जा पाहते. पण मला माहीत होतं ते घेऊन येतील. मी नाही गेली आणि एक पिशवी आणून ठेवली त्यांनी बाहेर आणि दुसरी पिशवी घेऊन आले. आणि त्यांना मी तेच सांगत होते, तुम्ही बाहेर जे काही करत होतात किंवा जे काही घडत होतं त्याची मी मज्जा पाहत होती खिडकीमधून. तर बाहेरची शूटिंग मी बऱ्यापैकी ते निघाले ना की तिथून खिडकीतूनच करत असते. आणि उत्कर्ष सांगत होता त्यांची गंमत, रस्त्याने काय काय झालं काय नाही झालं, हे बघ कसं झालं. तर मी पाहिलं आतमध्ये काही फुटलं वगैरे तर नाही ना, कारण की तेल होतं ना. मला वाटलं तेलाची पिशवी वगैरे फुटली की काय. तर इथे उत्कर्ष आता तो सगळं सांगणार आहे मला, किराणा काय काय आणलं आहे, तर आपण ते पाहूया. थकले? गर्दी होती का? हां लवकर आले.
मी खात होती गुळ शेंगदाणे. म्हटलं आता काय करावं काय करावं, भूक लागली. बोल ना. पूर्ण तिकडून तिथपर्यंत मी पायाने याला मागून असं खालून सपोर्ट देते, इथून वरती असं ओढतोय. तुला वाटत होतं हे पडेल म्हणून पप्पा बोलले होते त्याला धरून. हा का? हे त्यांना माहित होतं ते तुटू शकतं. हे बघ आणलं. काय पाहिलं मग अशीच जेव्हा पहिलं पप्पांनी तुझ्या हातात दिलं, मी बोललो होतो की नको. कशाला पप्पा घ्यायचं? बोलले लागेल त्याला तिला. माझ्यापेक्षा जास्त हाच खातो. म्हणजे काय प्रत्येक गोष्ट काय माझ्यासाठी आहे. अरे जेवायला तांदूळ नव्हतं, गहू पण नव्हतं. आणलं 2 तांदूळ. हा मग आता करते. 2 म्हणजे 1 तुकडा आणि 1 कोलम बासमती. दोन्ही बासमती आहेत, पण एक मोठा एक छोटा आहे. किती लागले? 1700. एक्स्ट्रा काय आणले? 1700 ना. मी तर 1500च दिलेले होते. 200 रुपये जास्त लागले. काय घेतलंस? दाखव बरं काय काय घेतलंस. दुसरं काय नाही ना एक्स्ट्रा. काय घेतलं? कॅप साईडला, कॅप इकडे दे. बेसन पीठ आणलं ना, बरं झालं. खूप दिवसाचा बेसन पिठाचा पोळा. हा नाही, बेसन पिठाचा पोळा खायचा. रस्त्याने नाही पडलं, बरं झालं. नाही तर हो ना. बरं बाबा, धन्यवाद धन्यवाद. पीठ आणलं रेडीमेड. गहू किती आणले? 6 किलो. ज्वारी आणली. बरं झालं. हे काय? गहू. गहू काय उत्कृष्ट नीट सांग. काय? ज्वारी. ज्वारी किती जास्त आणली? 5. आणि मग गहू 6 kg. आणि साखर आणली आहे ना. त्याच्यामुळे साखर कशाला आणायची? साखर होती ना. शेंगदाणे आणले 1 किलो. शेंगदाणे होते. मी शेंगदाणे सांगितलेच नव्हते. पोटावर ताण पडेल रे. म्हणजे गहू, तांदूळ आणि ज्वारी. तू 5 kg आहे. दळण टाकून दे ना, चक्की असेल तर चालू. आता काय हं? त्याला पांढरी साखर कशाला आणायची? मला माहिती ना, खात नाही. तांदूळ. हा एक तांदूळ. दुसरा तांदूळ. हा. हा, म्हणजे कोणता आणला? गहू आहे आता सध्या. ज्वारी डब्यात टाकून ज्वारी टाकून. दोन्ही एकदमच होतील ना, कशाला आणि हे मग? बघ, तेल. संधी. किती? 1 पिशवी आणली संपलं? आहे थोडंच. मग ते extra नाही. टाकला. माझ्या उत्कर्षसाठी काहीच नाही आणलं. आणलं ना. काय? मम्मासाठी आणलं ना. त्यालाच काय आवडतं. फुटाणे आणले? फुटाणे? अरे वा, बरं झालं. तुला आवडतात काय नाही वाजले. फुटाणे? भाजे काही ऑलरेडी भाजलेलेच असतात. त्याने थोडं शेक हं? खरपूस. मखाना का नाही आणला? थोडा डब्याला होतं. मखाना खूप महाग आहे ना. महाग असेल. मम्मा, सीधं झोप त्याच्यात आली. आई, हा. सीधं झोप आली. झोप आली आहे. भात करू काय पटकन? मला काय मग जाऊ दे. काय करू आपल्याला? नाही, पोटभर जेवलो तू. तू डब्बा संपवला का? हो. हा? आंबा ती भेळ आहे का संपली? संपली. एक पण नाही खायला थोडी. का? संपली. चिवडा करून खाल्ला. बाकी काय? खूप आणलंय. थकला? चला, भरून ठेवावं लागेल. अरे, हे घेऊ का? आगी मुंडीतून निघन का? काय वाटतं? इकडं बरं. किती ऊन आले इथे. थालीपीठाचे तुकडे तुकडे झाले. अरे, थालीपीठ बनवले. त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे. तुला पण आणून देऊ? ओके, थांब.
हे छोट्याच्यात बनवणार होती पण त्यात बसलंच नाही म्हणून मोठ्याच ताटामध्ये बनवलं. आणि याच्यात ना चण्यांना मस्त असे मोड आले पण फार थोडे आहेत. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ असे 2-3 पीठ आहेत आणि कांदा आणि खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हळद, जिरा, ओवा, परत तिखट नाही कोल्हापुरी तिखट टाकलेले, कोल्हापुरी ठेचा आहे ना तो टाकला. उत्कर्ष ऊन येते ताटावर तर सारं चमकतंय, डोळ्याला त्रास होत नाही का? हां राहू देतात, चमकतंय फार. राहू दे एवढं ठीक आहे. झालं 2 मिनिट. लोणचं कसं आहे? आंबा टाकतात कैरी. हे घ्या ताट करा. ताट तर किती मोठं घेतलंय जेवायला, दोघं बसले आणि ताट एवढंसं छोटंसं. असं फोल्ड करा. सर्वात शेवटचा सगळ्यात मोठा झालाय. इथे हा सगळ्यात शेवटचा मी मोठा बनवला कारण की पुन्हा 2-2 बनवत बसा असं वाटलं म्हणून मी एकच मोठा केला. इथे यांचं झालं जेवण म्हणजे पराठा खाऊन झाला आणि आता ते चालले कामावर. तर त्यांना पाहायचं होता कसं काय करते पण म्हटलं राहू देत, आत्ताच टाकलाय तर वाफेवर शिजू द्यात चांगला म्हणून त्यांनी परत कॅन्सल केलं उघडून पाहणं. आणि उत्कर्ष ते सांगतोय मम्मा लोणचं खूप छान आहे. लोणचं खाल्लं तर त्याला खोकला येतो तरीसुद्धा खातोय. आणि उत्कर्ष बाबांनी कुठे भेटलं मला माहीत नाही पण ते घेऊन आले होते लोणचं 2 दिवसापूर्वी आणि 2 दिवसापासून मला खायचं होतं पण मी ते काचेच्या बरणीत सोडवलं नव्हतं. पिशवी तशीच होती आणि ती एक साईडला ठेवली, ती तशीच राहून गेली त्याच्यामुळे ती सोडवणं झालंच नाही. पण म्हटलं आज मी खाणार आहे लोणचं कशाबरोबर का होईना. तर मग मी शेवटी काचेची बरणी एक रिकामी केली आणि त्याच्यामध्ये ते लोणचं काढून ठेवलं आणि तसंही ते पराठ्याबरोबर खायला झालं कारण की दही घरामध्ये नव्हतं आणि शेंगदाणे चटणी होती पण पराठा तिखट आणि शेंगदाणे चटणी तिखट म्हणून मी म्हटलं नको तुम्ही लोणचंच खा आणि मलाही खायचं होतं. आणि ते गेले होते पण बाहेरून परत घरात आले की सांगायला की संध्याकाळी मी जेवायला नाही आहे, कदाचित मला यायला उशीर होईल त्याच्यामुळे जाताना सांगत होते की माझं जेवण बनवू नको. आणि आता ते गेले आणि उत्कर्षही त्याच्यानंतर ते गेल्यावर विचारत होता गेले का पप्पा, त्याला काय सांगायचं होतं काय माहिती. ते इथे लोणचं घेऊन खातोय पण त्याला खोकला येतो तर मला म्हणत होता पप्पा गेले का, तर पहा त्याचं काय काम होतं माहीत नाही. तर तिकडे बस केली तिथेच गेले ते मगाशी तिथपर्यंत पोहोचले होते तर म्हटलं गेले आता पप्पा. आणि इथे पाहू शकता माझा मोठा पराठा एक साईडने चांगलाच करपला आहे बाहेर बोलेपर्यंत. आणि उत्कर्षही जेवतोय आता अजूनही आणि ते सांगतच होता मम्मा लोणचं खूपच छान आहे कारण की लोणच्याचं इतकं कौतुक करत होतं की त्याला वाटलं मला आता काही इथून पुढेसुद्धा खायलाच भेटेल आवडलं म्हटल्यावर. पण मी त्याला जास्त लोणचं देत नाही कारण की त्याला ना पटकन बाधतं. आता इथेच तो करत आहे स्वतःचा अभ्यास म्हणजे शाळेचा अभ्यास करतोय. स्वतःच्या मनाने करत असतो तो, त्याला जास्त सांगावं नाही लागत. पाहू शकता तुम्ही. आणि बऱ्यापैकी तो असं करत असतो ना तेव्हा मी शूट घेत असते कारण की तो असं स्वतःच्या मनाने काही करत बसला ना मला फार आवडतं. त्याला काही सांगावं नाही लागत, त्याचं एक काम झालं का दुसरं काही ना काही चालूच असतं. आणि इथे पाहू शकता तुम्ही गव्हाचं दळण साईडला काढून ठेवलेलं आहे आणि मी किराणा पण भरून ठेवलेला आहे. जेवढा किराणा त्यांनी आणला तेवढा. आणि ते म्हटलं आता गव्हाचं पीठ रेडीमेड आहे ना आणलेलं जे आटा 1-2 किलो असेल साधारण, तो 2-3 दिवस जाईल तो. तर म्हटले गव्हाचं दळण नंतर टाकतो कारण 2 पिशव्या घेऊन जावं लागतात. म्हटले 1 पिशवी म्हणजे ज्वारीचं दळण घेऊन जाईल, गव्हाचं नंतर टाकेल. तर इथे संध्याकाळ झालेली आहे आणि मी संध्याकाळी ते जेवायला नव्हते त्याच्यामुळे फक्त आमच्यासाठी कुकर लावलेला आहे
आणि इथे पाहू शकता संध्याकाळ झालेली आहे, 8:45 वाजलेले आहेत. इथे पाहू शकता तुम्ही, पहिल्यांदा क्लिअर दिसलं नाही म्हणून मी पुन्हा दाखवलं. आणि बाहेरसुद्धा चांगलाच अंधार पडलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. काय आवडलं काय नाही आवडलं तेही कमेंटमध्ये लिहू शकता. तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.